चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. संसार कशा पद्धतीचा आहे ना, याच्यासाठी फक्त एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. संसार कसा आहे, तुम्हाला खो खोचा खेळ कळतो का? खो खो 2 टीम मधला खेळ. ही एक टीम आणि ही एक टीम, अशा 2 टीम मधला खेळ असतो खो खोचा. आणि त्या खेळातली वैशिष्ट्ये सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका. त्या खेळामध्ये जो शिवून घेणारा मुलगा असतो, पळणारा, त्याला एक योजना असते, फंक्शन. त्याला फंक्शन म्हणायचं. ते पळत असताना त्याला कुठल्या गड्याच्या मधातून पळता येतं. ते बसलेले जे मुलं असतात ना, इकडे तोंड करून एक, इकडे तोंड करून एक, इकडे तोंड करून एक, तर त्या पळणाऱ्या मुलाला कोणाच्या मधून पळता येतं. पण जो शिवणारा असतो त्याला मधून पळता येत नाही. मधून पळाला की आऊट. त्याला ह्या कडीच्या त्या कडीला पळावं लागतं, मधात जायचं नाही. मग त्याला एक सवलत दिलेली असते. कोणती सवलत असते? समजा ते पळून पळून ते गडी गावसाना, मग त्याला जर दम लागला तर काय करायचं? खो पुढून नाही द्यायचा. ज्याचा तोंड पुढं आहे त्याच्या मागून खो द्यायचा, खो. आणि त्याने मग नव्या दमाने उठायचं आणि त्याच्या पाठीमागं लागायचं. हे जसा खेळ आहे ना, तसाच आहे बघा हा संसार. ही एक टीम आणि ही एक टीम, 2 टीम मधला खेळ. आपला पंजोबा पळून 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 थकला, त्याच्या बापाला मेळ लागला नाही, म्हणून आपल्या थकलेल्या पंजोबानी आपल्या आजोबाला खो दिला, खो. आणि आपला आजा नव्या दमाने उठला आणि वयाच्या 16व्या वर्षीच पेटला. इतका पेटला महाराज, कधी पंढरपूरची वारी नाही, कधी पैठण नाही, कधी आळंदी नाही, कधी सप्त्याला सुद्धा नाही. घरीच रात्रंदिवस संसार संसार संसार. आणि शेवटी गलीत गात्र अवस्था झाली. आणि घरातलं असं वातावरण असतं, जोपर्यंत चलती असते माणसाची तोपर्यंत लहाने मोठे सुद्धा, अण्णा कुठे गेली, अण्णा कुठे गेली, अण्णा कुठे गेली, अण्णा कुठे गेली. पण हे अण्णा अण्णा कौरक असतं माहिती का? ते अन्नाचं घरात अन्न येणं सुरू असतं तोपर्यंत अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले. पण एकदा अन्नाचं अन्न घरात येणं बंद झालं की अन्नाला मोतूल होतो, अशी परिस्थिती असते. आणि त्याची तशी अवस्था झाली आजोबाची. गलीत गात्र अवस्था झाली. डोळेगावची कवडा लागली, हो, कानपूर लाईन गेली आणि नाशिक मधून 2 पुरं व्हायला लागली. नाशिक मधून जायकवाडीचा उजवा प्रकल्प आणि डावा प्रकल्प, अशा दोन्ही कोण नाशिक मधून सुरू झाल्या. आणि तोंडामध्ये दात राहिले नाही. तोंडामध्ये दात नसल्यामुळं ती जिब्बी बिचारी इज्जतवान आबरूवान जोपर्यंत दात होती ती कधी खिडकीतून डोकावून बघत नव्हती. पण ती दात निघून गेल्यावर तिचा बी विश्वास बसत नाही. तिला वाटतं पुन्हा येतात का काय. पण 2-2 मिनिटाला त्याचं चालूच असतं. त्याला किती सांगा ही मळणी यंत्राची चाळणी फिरू नका, मागं पुढं चालूच असतं त्याचं. तोंडात दात नसतो. आणि मग ह्याला कसं होतं, ह्याची अवस्था अशी असते, ह्याला गरम मिळत नाही आणि शिळं चावत नाही. आणि मग असली अवस्था झाल्यानंतर मग बायको नीट लक्ष देत नाही. आणि सुनाचा आणि पोराचा तर विषयच नसतो. बायको दुर्लक्ष करते, बळच असं कसं तरी मुरगळायचं आपलं. आणि असल्या माणसाला एकादशीच्या दिवशी शेंगदाणे खायला द्यायला पाहिजे. अरा खडी मशीनमध्ये खडी टाकल्यावर खडाल 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 चावताच येत नाही. नुसतं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं मिक्सरमध्ये कालविल्यावर चावता येत नाही. असली अवस्था त्याची. आणि ते बळच आपलं इतकी भाकर अशीच मुरगळायची
आणि ते आपलं ढाकलायची मधात मुक्काम पोस्ट देहपूर नगर आणि मध्ये ढाकलायचे तुमच्या मने ते काय पचत का काय अहो अवकाळी पावसाला सुरुवात रातच्या 12 वाजताच विजासह कडकडाट आणि ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने वादळ सुरू नुसत्या समीवर तर मोकळाच होतो एवढी अवस्था होस तर आपल्या आजोबांनी खेळ केला पण त्याचा बी काही मेळ लागला नाही म्हणून आपल्या आजोबांनी आपल्या बापाला खो दिला खो आपला बाप बी उठला ते बी गेला आता आपण आपल्याला खो दिलाय परत येत बेजार आहेत लोक पण सुख नावाची समाधान नावाची गोष्ट संसारात तुम्हाला कधीच सापडणार नाही कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाही आत्यंतिक अभाव मग ज्ञानोबरायचं लिखाण पा ज्ञानेश्वरीमध्ये मृत्यू लोकी सुखाची कहाणी कहाणी म्हणजे गोष्ट गोष्ट सुद्धा नाही सुख तर नाहीच पण गोष्ट सुद्धा नाही सुखाची म्हणून माणसाने संसारात जास्ती रमलं नाही पाहिजे फक्त माणसाने इति कर्तव्यता पार पाडली पाहिजे त्याच्यात जास्त रमलं नाही पाहिजे नामचिंतनात रंगलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तर आम्हाला न लगे मुक्ती धन संपदा मग संत संग देई सदा आम्हाला संताचा सहवास पाहिजे हे संताचा सहवास कशासाठी तर परमार्थाला पोषक असतो संताचा सहवास कारण परमार्थ करत असताना संताच्या सानिध्यात परमार्थ केला पाहिजे एकट्याने नाही आणि एकट्याने जर परमार्थ केला तर मग मनोमार्गे गेला आणि तो तेथेची मुकला म्हणून परमार्थ संताच्या आश्रयामध्ये केलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज मध्ये आम्हाला द्यायचा असेल तर संत सहवास दे न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेची दाग देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सरजोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी आपले 3 चरण राहिलेले आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तुझ्या नामाच्या व्यतिरिक्त काही नको मुक्ती नको मोक्ष नको धन नको संपदा नको हे काहीच नको मग संत संग देई सदा असं ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस देव म्हणू लागले याला काय मागणी म्हणतात का महाराज काहीतरी विशेष मागा ते म्हणते आम्हाला बाकी विशेष काहीच नको आणि तुला लयत देण्याची इच्छा आहे ना फक्त एक काम कर कोणतं काम कर शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे गरीब वासे 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 खे घालावे अमासे खे घाला
जर इच्छा असेल तर फक्त एक काम करा. कोणतं? की आम्हाला युगायुगागणित जन्म घ्यायचा आहे. मग जन्माला येत असताना जे गर्भाचं जे दुःख आहे त्याचं दुःख कमी करा. कारण सगळ्यात मोठं दुःख दोन, एक जन्माचं आणि एक मृत्यूचं. या दोन दुःखाच्या व्यतिरिक्त बाकीचे दुःख साधारण आहे, पण सगळ्यात मोठे दुःख हे दोन आहे. त्याचं वर्णन आलेलं आहे महाराज. जन्मताना इतकं दुःख की त्या वेदना त्या स्त्रीला स्वतःच्या तोंडाने सांगता येत नाही. आईला कळत नाही ना बापाला कळत नाही आणि स्वतःची स्वतःला सुद्धा कळत नाही. नाथ महाराजांनी किती स्पष्ट सांगितलेलं आहे, जे गर्भोदरीची व्यथा नेनती माता आणि पिता, जीवीची व्यथा जीव जाणे. त्या जीवाला इतक्या व्यथा आणि एवढी तगमग होते की तिला त्या शब्दातून व्यक्त करता येत. शब्दाचे आतिथ्य दुःख नसतं. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये एक आबोल शब्द आहे बाळांत. एक तर बाळ नाही तर अंत. एवढा कठीण शब्द आहे. म्हणून जन्माला यायच्या टायमाला वेदना सांगता येत नाही. इतक्या टक्केवारीमध्ये दुःख होतं असं कुठं वर्णन नाही आलेलं. म्हणून सगळ्यात मोठं दुःख. आणि मरायच्या टायमाला एक दुःख. मरताना किती दुःख असतं. आपल्या शरीरावर 3.5 करोड रोम आहेत. किती? 3.5 करोड. तर एका रोमाच्या ठिकाणी 1000 इंगळ्या चावलेल्याच्या वेदना एका रोमाच्या ठिकाणी होतात. तर 3.5 करोड रोमाच्या ठिकाणी जर चावल्या तर किती वेदना होतात. एवढ्या वेदना मरायच्या टायमाला होतात. सगळ्यात मोठं दुःख हे जन्माचं आणि मरायचं. म्हणून मरताना माणसाला वाचा जाते, बोलता येत नाही, सांगता येत नाही. आणि जन्माला लेकरू बघा तुम्ही काळं निळं पडलेलं असतं. त्याच्या दुःखाचा इतका वेग असतो भयानक. ते 22 तास झोपलेलं असतं. म्हणून 22 तास आणि 24 तास ते झोपलेलं असतं. आणि इतकं रडतं ते की त्याचा आवाज सुद्धा निघत नाही. नुसतं तोंड असं वाचलेलं असतं चिमणीसारखं. आणि 5-10 मिनिटांनी त्याच्यातून आवाज निघतो. हो, म्हणजे इतका वेग असतो त्या दुःखाचा. म्हणून जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख हे फार भयानक असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणते, तुम्ही एक काम करा देवा, आम्हाला जन्माला येत असताना जे गर्भाचं जे दुःख आहे तेवढं कमी करा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला जन्माला घालत असताना सुखाने जन्माने घाल. एवढं जर काम केलंच ना मग आम्ही काय करणार. गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी यथामती येत अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंगाचा सरळ भावार्थ झालेला आहे. आणि आपली कीर्तनाची वेळसुद्धा समाप्त झालेली आहे. 11 वाजलेले आहेत. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व मातृवर्ग पितृवर्ग तुमच्या सर्वांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. आणि भक्त हनुमंतरायाच्या चरणी, घृष्णेश्वराच्या चरणी आणि तुम्हा सर्व टाळकरी बंधूंच्या चरणावरती ही वाङ्मयी सेवा समर्पित करतो. आणि एकदा चाल म्हणायची का? नाही का? सिस्टमचं पण चाल म्हणायची का? एक चाल होईल. आणि चाल झाल्याच्या नंतर 10 मिनिटं आमच्या हरिभक्त पारायण मृदंग विशारद आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे यांचं 10 मिनिटं सोलो वादन होईल. तोपर्यंत कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका, शांत बसून राहा. म्हणा. चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात
समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ, चांभारवाडी, जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.